लाडक्या खुशखबर खुशखबर खुशखबर. आज पुन्हा म्हणजे डबल वाटपाला सुरुवात होणार आहे. अत्यंत आनंदाची एक मोठी बातमी समोर आली आहे. बातमी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या, कारण की आज आहे वाटपाचा 4था दिवस. बऱ्याच लाडक्यातांना काल वाटपाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला मी सांगितलं तर लाडक्यातांनो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये आणि 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांना या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. मग कोणत्या लाडक्याताईंना भेटणार नाहीये, कुणाला भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक महत्त्वाची बातमी समोर आली, खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. आज डबल वाटपाला सुरुवात होणार आहे. काल ज्या लाडक्यातांना 1,500 रुपये भेटलेत त्यांना परत 1,500 भेटणार आहेत का? ज्या लाडक्यातांना 3 दिवसामधून पैसे भेटले नाहीयेत त्यांना आज पैसे भेटणार आहेत का? तर किंवा किती वाजता तुम्हाला पैसे भेटणार आहेत, सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि लाडक्यातांनो, कुणाला खुशखबर भेटले कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. काळजी करायची बिलकुल गरज नाही लाडक्यातांनो, तुम्हाला डबल या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता वितरणाचं नेमकं काय होत आहे. 21वा हप्ता कोणत्या लाडक्याला भेटत आहे, कुणाला 2 हप्ते भेटत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच लाडक्याला वाटायला की 22वा हप्ता भेटायला का मागचे हप्ते भेटायला लागलेत, या सगळ्या गोष्टी क्लिअर करून तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. तुमच्यासाठी एक डबल वाटपाचं या ठिकाणी संधी आलेली आहे. आज कोणाला हप्ता मिळणार या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आज कोणत्या लाडक्यांना गुड न्यूज भेटणार, किंवा काल ज्या लाडक्यांना पैसे भेटले होते त्यांना आज पुन्हा पैसे भेटणार का, डबल त्यांना हप्ता भेटणार का, हे पण तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. वितरण किती दिवस चालणार आहे बघा. आज वितरणाचा 4था दिवस आहे. मग अजून आता हे किती दिवस वितरण चालणार आहे ह्या पण तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. आणि नाही मिळाला तुम्हाला तर नेमकं काय करायचंय. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती दिलोय. नेमकं कसं चेक करायचंय. तुम्हाला हप्ता जर भेटत नसेल तर तुम्ही काळजी करू नका. लाडक्यातून नेमकं काय चेक करायचंय ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती दिलोय. खूप आनंद झालाय. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्यातांनो, वितरण संपलेलं नाही. परत सांगतोय, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, कोणी जरी म्हणत असेल वितरण संपलेलं आहे तर विश्वास ठेवू नका. आज तरी वितरण असणार आहे, काळजी करायची गरज आहे. आता उद्या वितरण असणार आहे का नाही हे माहित नाही मला, आता सध्या तरी माहित नाही, मी माहिती काढून सांगतो. पण आज वितरण होणार म्हणजे होणार, काळजी करायची गरज नाहीये. ज्या लाडक्यांना मागच्या 3 दिवसामध्ये पैसे भेटले नाहीत त्या लाडक्यांना पैसे भेटणार, या ठिकाणी काळजी करू नका. आणि खुशखबर भेटली लाडक्यांनो, आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव टाकायचंय, जिल्हा टाकायचंय, किती वाजता तुम्हाला पैसे जमा झालेत ते टायमिंग टाकायचंय, आणि तुम्हाला किती रुपये जमा झालेत. 1,500 पहिले झाले असतील तर परत 1,500 जमा झालेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण तुमच्यामुळे इतर लाडक्यांना फायदा होतो. इतर जिल्ह्यामधले लाडके बघत असतात, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय गुड न्यूज तुम्हाला भेटली आहे का नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा लाडक्यांनो, या आपल्या चॅनलवर एक पोल मी टाकला होता की कोणत्या लाडक्यांना पैसे भेटलेले आहेत, किती लाडक्यांना भेटलेत. या ठिकाणी बघू शकतात की तुम्हाला समोर दिसतंय 1,500 रुपये मिळाले अशा स्वरूपाची बघा आता आकडेवारी वाढली आहे. काल ही आकडेवारी होती 5%वर, ही आकडेवारी आता पोहोचली 17%वर. म्हणजे ज्या लाडक्यांना परवा आणि 13वा पैसे आले नव्हते त्या लाडक्यांना काल या ठिकाणी जोरात पैसे यायला सुरू झाले. म्हणजे तो आकडा एकदम वाढलेला आहे. या ठिकाणी 17% म्हणजे काल जवळजवळ 10% अजून वाढ झाली. 10 ते 11% लाडक्यांची वाढ झालेली आहे. आणि हा जो 3,000चा आकडा आहे बघा, 3,000 रुपये पण बऱ्याच लाडक्यांना भेटलेले आहेत. काळजी करू नका. आता याच्यामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की मग 22वा हप्ता भेटलाय का. बऱ्याच लाडक्यांना म्हणतात की सर आम्हाला 2 हप्ते भेटले, पहिल्या दिवशी 1 हप्ता भेटला, नंतर दुसऱ्या दिवशी परत 1,500 रुपये भेटले. असं पण बऱ्याच लाडक्यांचे मेसेज येत आहेत, त्याचे स्क्रीनशॉट पण आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्यांना या ठिकाणी पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे जे हप्ते येईल सरकारने याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला खरी माहिती दिलेलो लाडक्यांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आदित्य तटकरे मॅडमनी प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा त्यांच्या फेसबुकला, ट्विटरला किंवा त्यांच्या इंस्टाग्रामवर कुठंच टाकलेलं नाहीये की नेमके कसे हप्ते वाटप होत आहेत. मागच्या बघा आतापर्यंत 20 हप्ते जर बघितले तर प्रत्येक वेळेस त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे 2-3 दिवस हप्ता वाटप होणार आहे, कितवा हप्ता वाटप होणार आहे, सगळं सांगत होत्या. पण यावेळेस पहिल्या वेळेस अशी झालेली आहे की त्यांनी काहीच अपडेट दिलेलं नाही. त्याच्यामुळे आता जे हप्ते वाटप चालू आहे, 21वा हप्ता तुम्हाला 100% भेटलाय, 21चा चालू झालाय. पण हा जो परत 1,500 रुपये वाटप होईल ते मागचे काही पैसे राहिले होते, 20वा हप्ता कोणाला भेटला होता त्याचे राहिले ते दिलेत का अगोदर. आता हे पुढचा 22वा हप्ता, 21वा हप्ता, नंतर 22वा हप्ता देत होता तो दिलेत, हे याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही. पण लाडक्याताईंच्या अकाउंटला 3,000 रुपये येईल. या ठिकाणी बघा 6% लाडक्याताईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी 3,000
6% म्हणजे जवळजवळ बघा भरपूर साऱ्या लाडकेताईंनी कमेंट्स या वोट केलेला आहे. त्या वोटपैकी 6% लाडकेताईंना या ठिकाणी 3,000 रुपये भेटलेले आहेत. तुम्हाला किती भेटलेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचे. तुम्हाला किती रुपये जमा झालेत लाडकेताईंनो? जर तुम्हाला अजून 1 रुपया पण जमा झाला नसेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेमकं तुम्ही काय करायचे, कसं करायचे हे सगळं सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला हप्ता जमा झाला आहे का नाही. मी तुम्हाला सांगतो लाडकेताईंनो काय नेमकं करायचंय. त्याच्यानंतर बघा आणखी आलेलं नाही 77% म्हणजे बघा जवळजवळ 75% पकडून चला अजून पण लाडक्याताईंना पैसे भेटलेले नाहीयेत. म्हणजे 2,46,00,000 लाडक्याताईपैकी जवळजवळ अजून 75% लाडक्याताईंना पैसे भेटलेले नाहीत. म्हणजे एक विचार केला तर आपल्याला फक्त आता एक पकडू चला एक 40-50 लाख लाडक्याताईपर्यंत पैसे पोहोचलेत. अजून पण या ठिकाणी 2 कोटी लाडक्याताई अजून पेंडिंग आहेत. 2 कोटी लाडक्याताईंना अजून पण हप्ता भेटला नाहीये जर आपण डायरेक्ट आकडेवारी बघितली तर. आता ह्या लाडक्याताईंच्या नंतर एक छोटा तुम्हाला माहिती दाखवतोय कारण की खूप महत्त्वाची माहिती आहे. आज आता वाटप किती वाजता होणार आहे, काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा लाडक्याताईंनो. आता किती वाजता वाटप होणार आहे बघा. सकाळच्या 9 ते 12च्या टप्प्यामध्ये वाटप होत असतं. मागच्या वेळेस 9 ते 12 वेळेस वाटप झालं होतं, पण या ठिकाणी काल पण झालं होतं, पण एक खूप तुरळक स्वरूपात म्हणजे एक छोट्या प्रमाणात उगं कुठंतरी आली म्हणून आले असं झाले. पण हा जो दुपारचा टप्पा आहे 1 ते 4 वाजेपर्यंत जो टप्पा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे यावेळेचा. मागचा जो 21वा हप्ता वाटप झाला 20वा हप्ता झाला होता ना त्यावेळेस संध्याकाळी जास्त करून पैसे येत होते. पण यावेळेस दुपारच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लाडकेताईंना पैसे येत आहेत. तर आज तुम्हाला पैसे 1 ते 4 मध्ये येणार आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. जर तुम्हाला पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचे. आणि बघा लक्षात घ्या असं नाही होणार की पट सर्वांच्या अकाउंटला येणार आहेत. खूप कमी प्रमाणात लाडक्याताईंच्या अकाउंटला पैसे यायला लागलेत. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्याताईंना वाटतं की वितरण चालू आहे का थांबलंय. त्याच्यामुळे काळजी करू नका. छोट्या छोट्या स्वरूपात वाटप चालू आहे. खूप कमी प्रमाणात लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येत आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी 1 ते 4-5 वाजेपर्यंत थोडा वेट करायचा आहे. आणि जर या ठिकाणी दुपारी नाही झालं तर संध्याकाळची वेळ आहे 5 ते 8 या टायमिंगमध्ये पण पैसे येत असतात. काळजी करायची बिलकुल गरज नाही. तर ह्या 2 गोष्टी समजून घ्या. आज पण डबल तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे. पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे. वितरण या ठिकाणी टप्पा संपलेला नाही, वितरण संपलेलं नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल वितरण संपलं असेल तर लाडक्याताईंनो अशा न्यूजपासून लांब राहा. आज पण वाटप आहे. आता उद्याचं माहीत नाही, उद्याबद्दल मी बोलत नाही, पण आज तरी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्याताईंनो, तुम्हाला गुड न्यूज भेटली आहे का नाही? नसेल भेटली तर एक तुम्हाला मी सांगतोय फॉर्मचं स्टेटस चेक करा. फॉर्मचं स्टेटस जर तुमचं रिजेक्टेड झालं असेल, तुम्हाला भले 20वा हप्ता भेटून द्या आणि फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट झालं असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे कृपया करून हात जोडून विनंती आहे, ज्या लाडक्याताईंना पैसे आले नाहीत त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. आणि जर तुम्हाला फॉर्मचं स्टेटस चेक करता येत नसेल, जवळच्या अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर भेटा. त्यांना तरी समजत नसेल की आधी कुठं बघायची, काय कुठं बघायचंय, तर तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन या. आजच्या आज जाऊन या आणि त्यांना विचारा की नेमकं काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला पैसे काय येत नाहीयेत. कारण वितरण सुरू झालेलं आहे, वितरण थांबलेलं नाही. तुमचा काय प्रॉब्लेम झालाय महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे. 100% माहिती भेटते, काळजी करू नका. त्याच्यामुळे सर्वांनी जाऊन तिथं विचारा तुमचा नेमकं काय प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला सॉल्व्ह करून देतील. त्याच्यासाठी ते विभाग त्यांनी बनवलेला आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.